12 तासात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करून गुन्हा उघडकीस आणला। दिनांक 3/6/2025 रोजी पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे फिर्यादी नामे सौ संजीवनी मनोज दातार राहणार सेजल रेसिडेन्सी अंबिकानगर यवतमाळ हिने जवानी रिपोर्ट दिला आहे की दिनांक 3/6/2025 रोजी हिचा लहान भाऊ नामे मनीष सागर शेंद्रे वय 27 वर्ष राहणार सेजल रेसिडेन्सी अंबिकानगर यवतमाळ यांनी दिनांक 7/2/2024 रोजी कळंब चौक येथील शादाब खान याची गोळी मारून हत्या केल्याने तो दिनांक 7/2/2024 पासून यवतमाळ जिल्हा कारागृह जेल या ठिकाणी बंद होता। त्यानंतर दिनांक 11/4/2025 रोजी त्याची नागपूर हायकोर्टमधून जामीन मंजूर झाल्याने तो जामिनावर बाहेर आला। याचाच वचपा काढण्याच्या उद्देशाने आरोपित इसम हे मृतकाचे नेहमी मागावर राहून त्याचा शोध घेत होते। दिनांक 3/6/2025 चे 5:20 या सुमारास मृतक हा चांदणी चौक येथील मुन्ना गॅरेज येथे त्याची दुरुस्तीस टाकलेली दुचाकी घेण्यास गेला असता आरोपी नामे एक मोहसिन खान अयूब खान वय 32 वर्ष राहणार ताजबाग नगर नागपूर रोड यवतमाळ, फैजान खान उर्फ साहिल मेहमूद खान वय 21 वर्ष राहणार तायडे नगर नागपूर रोड यवतमाळ आणि दानिश उर्फ सबा सलीम अहमद वय 21 वर्ष राहणार कुंभारपुरा यवतमाळ, सोहेल खान युसुफ खान वय 23 वर्ष राहणार तायडे नागपूर रोड यवतमाळ आणि शेख काशिफ शेख फरीद वय 19 वर्ष राहणार डॉली रोड चांदबाग यवतमाळ आणि एक विधी संघर्ष बालक हे आधीपासूनच सदर ठिकाणी दबा धरून बसलेले होते। मृतकाला पाहताच त्यांनी त्यास अडवून धारधार चाकूने गळ्यावर, हातावर तसेच शरीरावर आणि इतर ठिकाणी सपासप वार करून जीवानिशी ठार मारले व पळून गेले। अशा फिर्यादीचे रिपोर्टवरून पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे अपराध क्रमांक 597/25 कलम 103(1), 191(1), 191(2), 191(3) भारतीय न्याय संहिता सह कलम 325 अजाज कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करून तपासावर आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.